आज लोकनेते दिबा पाटील यांची जयंती आणि त्यानिमित्तानं उरण आणि पनवेल या विभागामध्ये दिवसभर अगदी विविध कार्यक्रम आहेत। आज जासई येथे आज दिबा पाटील चळवळ स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा समारोप या ठिकाणी होत होता आणि त्यासाठी स्वतः दिबा पाटील साहेबांचे सुपुत्र अतुल पाटील साहेब देखील उपस्थित आहेत। आज त्यांची जयंती असल्याकारणाने दिबा पाटील साहेबांची जयंती असल्याकारणाने अभिवादन करण्यासाठी ठिकठिकाणी वेगळे कार्यक्रम होत आहेत। त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्वतः अतुल पाटील साहेब काय बोलतात ते आपल्याला जाणून घ्यायचे। पाटील साहेबांची आज जयंती आहे आणि खरं म्हणजे भूमिपुत्रांचं श्रद्धास्थान प्रेरणास्थान असणारे दिबा पाटील आज हृदयामध्ये प्रत्येकाच्या आहेत। आज त्यांच्या जयंतीनिमित्ताने भावना व्यक्त करत असताना काय म्हणाला आपण? त्यांचा मुलगा म्हणून भावना व्यक्त करत असताना आज मी सामाजिक प्रश्न किंवा या प्रश्नांवर फारसं नाही वक्तव्य करणार। मुलगा म्हणून जेव्हा मी बोलत असताना मी माझ्या आयुष्यातली त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांच्याबरोबर राहिलो होतो। म्हणजे अगदी माझा म्हणजे प्रत्येक क्षण हा माझा त्यांच्याबरोबरच गेला। त्यांच्या अनाथातले सुखी क्षण बघितलेले आहेत, त्यांचे अनेक विजय बघितलेले आहेत, कधी कधी झालेले पराभव देखील बघितलेले आहेत आणि ते पराभव किंवा विजय हे ज्या पद्धतीने ते स्वीकारायचे ते खरोखर घेण्यासारखं होतं। पराभव झाल्यानंतर सुद्धा ते फार काय डिस्टर्ब होऊन जायचे नाहीत। दुसऱ्या दिवशी पुन्हा आपल्या जोराने कामाला लागले आणि विजयाचा उन्माद तर कधी त्यांच्या डोक्यात शिरण्याचा प्रश्नच नव्हता। विजयसुद्धा तेवढ्याच हलकेपणाने घ्यायचे, तेवढ्याच हलकेपणाने ते पराभवसुद्धा घ्यायचे आणि आयुष्यभर सतत ते लोकांसाठी लढत राहिले। तुम्हाला काही गोष्टी सांगायला मला अभिमानाने इथे आवडेल की आमची आई वयाच्या 58व्या वर्षापर्यंतसुद्धा शाळेची शिक्षिका मुख्याध्यापिका म्हणून नोकरी करत होत्या आणि कित्येकदा असे प्रसंग आलेले आहेत की आईच्या पगारावर आमचं घर चालत होतं। मी काही फार मोठं म्हणजे हे करत नाही, परंतु आईच्या पगारावर घर चालत होतं। म्हणण्याचा उद्देश एवढाच होता की अतिशय साधं जीवन, पनवेलचं जे घरसुद्धा आहे आपलं ते सुद्धा लोकांनी बांधून दिलेलं घर आहे, ते सुद्धा त्यांनी स्वतः बांधलेलं नव्हतं। आणि नक्कीच मला अभिमान वाटतो की आज आपण नवी मुंबई विमानतळाला त्यांचा नामकरणासाठी जे चालू आहे प्रयत्न चालू आहेत ते जवळजवळ आपले अंतिम टप्प्यात आलेले आहेत। मला संपूर्णपणे खात्री आहेत, आमदार प्रचंड ठाकूरसुद्धा माझ्या बरोबरच आहे तिथे, आम्हाला 100% खात्री आहे। लोक काही संशय घेतात, मला 1% शंका वाटत नाही आणि हे नाव आपल्या विमानतळाला लागेल। मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला विनंती करतो की दिबा पाटील साहेबांवर आपण जे आज प्रेम दाखवत आहे तसंच प्रेम कायम दाखवा। दिबा पाटील साहेबांवर तर आपलं प्रेम आहेच, परंतु माझी एक विनंती राहील दिबा पाटील साहेबांच्या नंतर त्यांच्या कुटुंबियांवर किंबहुना माझ्यावर सुद्धा आपलं प्रेम राहू दे। धन्यवाद। खरं म्हणजे या ठिकाणी आता आमदार प्रशांत ठाकूर साहेब देखील उपस्थित आहेत। दिबा पाटील साहेबांचा जयंती सोहळा मग उरण पनवेलमध्ये आता पूर्वी ज्या पद्धतीने त्याचं स्वरूप आता वाढत चाललेलं आहे। अगदी ठिकठिकाणी त्यांचे भव्य दिव्य कार्यक्रम या जयंती सोहळ्यानिमित्ताने होत असतात। आज तुम्ही स्वतः जासे या ठिकाणी आलेला आहेत, दिबा पाटील साहेबांच्या स्मृतीला अभिवादन करत असताना तुम्ही काय सांगाल? आम्हा सर्वांसाठी एक समाधानाची बाब आहे की लोकनेते दिबा पाटील साहेब की ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य हे प्रकल्पग्रस्तांसाठी भूमिपुत्रांसाठी झिजवलं, आज त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं प्रेरणा घेऊन लोक मोठ्या प्रमाणावरती सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करत आहेत। दिबा पाटील साहेबांनी आपल्या जीवनकाळामध्ये ज्या वेगवेगळ्या पद्धतीच्या सामाजिक आंदोलनांमध्ये पुढाकार घेतला आणि एका अर्थानं पॅटर्न पाडला, तो पॅटर्न स्वीकारून आता रायगड जिल्ह्यात, ठाणे जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम साजरे होत आहेत। याचं खरंच मनापासून समाधान आहे। आज जसं माननीय अतुल पाटीलजी यांनी सांगितल्याप्रमाणे दिबा पाटील साहेबांनी आयुष्यात स्वतःसाठी कधीच काही केलेलं नाही आणि त्यांच्या पुढच्या पिढीनं देखील त्यांच्या नावावरती काही या ठिकाणी स्वतःसाठी मिळवण्याचा कधी प्रयत्न केलेला नाही आणि त्यामुळे दिबा पाटील साहेबांच्या नंतर हे कुटुंब एका अर्थानं काही म्हणूया आपण प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिले, पण शेवटी दिबा पाटील साहेबांचा जो त्याग होता तो त्याग ओळखणाऱ्या पिढीनं नेतृत्व करत त्यांचं हे जे या क्षेत्रासाठीचं योगदान, समाजासाठीचं योगदान हे लोकांच्या पुढं गेलं पाहिजे यासाठीचा पुढाकार घेतला। एक मोठी चळवळ उभी राहिली, विमानतळ नाव देण्यासाठीचा लढा उभा राहिला आणि त्या लढ्याला आता एक मूर्त स्वरूप प्राप्त झालं। त्याच्यातून आता विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला, केंद्र सरकारच्या स्तरावर कार्यवाही सुरू आहे
निश्चितपणानं केवळ एवढ्यानं समाधान होणार नाही, तर दिबा पाटील साहेबांची जी दृष्टी होती, दिबा पाटील साहेबांचा जो ध्यास होता, तो आम्ही आमच्यामध्ये भिनवून आम्ही या क्षेत्रातल्या विकासासाठी लढत राहिलं पाहिजे. ती खऱ्या अर्थानं दिबा पाटील साहेबांच्या ना वाहिलेली आदरांजली ठरू शकते. आणि त्या दिशेनं आज समाजामधले मान्यवर आम्हाला नेतृत्व देत आहेत. झटणारी पिढी काम करते, तरुण पिढी आज त्यांचे आदर्श निबंध असू द्या, चित्रकला असू द्या, कविता असू द्या, याच्यातून देते. त्याचा पारितोषिक वितरण सोहळा सुरू आहे. नव्या मुंबईमध्ये संजीव नाईक साहेबांनी मोठा रोजगार मेळावा घेतलेला आहे. 16 तारखेला आणखीन एक कार्यक्रम होतो आहे. मला वाटतं पनवेलमध्ये सातत्यानं वेगवेगळ्या पद्धतीच्या स्पर्धा कार्यक्रम होत आहेत. संध्याकाळी OBC आरक्षणाच्या वरती काही कार्यक्रम होतो आहे. हे सगळं पाहिलं की असं लक्षात येतं की या रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं मुंबई असेल, पालघर असेल, याही क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती दिबा पाटील साहेबांच्याकडून प्रेरणा घेऊन काम करणारी पिढी आहे. त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं समाजामधून जो प्रतिसाद मिळतोय तो पाहून खरंच धन्यता वाटते. साहेब, एकच प्रश्न आहे खरं म्हणजे दिबा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळालं. त्यासाठी जर सर्वार्थाने जर संपूर्ण ताकदीनिशी उतरणं असेल, जनतेनंतर जर असेल मग भारतीय जनता पार्टी, त्याच्यामध्ये निश्चितच तुम्ही कार्याध्यक्ष राहिलेले आहात त्या समितीचे. काल जेव्हा मोदी साहेब आले होते तेव्हा ते कुठेतरी भाषणामध्ये दिबा पाटील साहेबांचा उल्लेख करतील अशी आशा स्थानिक भूमिपुत्रांना होती. आणि जर त्यांनी तसा उल्लेख केला असता तर विरोधकांना कुठलीही संधीच मिळाली नसती त्याविषयी परत राजकारण करण्याचं. परंतु काल तसं झालं नाही. त्याबाबतीत थोडीशी निराशा देखील स्थानिकांनी व्यक्त केली. तुम्हाला काय वाटतं, आयतो कोळीतच या ठिकाणी तुम्ही विरोधकांना देता, काय झालं असावं नक्की? नाही, कसं आहे की शिवडी न्हावा सेतूच्या उद्घाटनासाठी माननीय पंतप्रधान आलेले होते असं आपण जरी म्हणालो तरी त्याच वेळेला उरणपासून खारकोपरपर्यंतची रेल्वे त्याचं उद्घाटन याच ठिकाणी झालं. दिघा रेल्वे स्थानकाचं उद्घाटन याच ठिकाणी झालं. मेट्रोचं लोकार्पण त्याच ठिकाणी झालं. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण योजना त्याचं लॉन्चिंग त्या ठिकाणी झालं. राज्य सरकारच्या मुलींच्यासाठीच्या जन्मानंतर त्यांना द्यायच्या राशीचं त्या ठिकाणी लोकार्पण झालं. या सगळ्यामध्ये तो कार्यक्रम एअरपोर्टच्या जागेवरती जरी झाला, कारण मोठ्या संख्येनं व्हायचा होता, तरी एअरपोर्टशी संबंधातला कुठला कार्यक्रम नव्हता. जागा फक्त एअरपोर्ट ही होती. त्यातली प्रक्रिया सगळी सुरू आहे आणि त्यामुळे ज्याचे कार्यक्रम झाले त्या कार्यक्रमाचं श्रेय त्यांना मिळालं नसतं जर अशा पद्धतीचं झालं असतं तर. आणि माननीय पंतप्रधान ज्या वेळेला येतात, जिथे डिस्प्यूट आहे तिथं पंतप्रधानांच्याकडे अन्य नेत्यांनी आग्रह धरला पाहिजे. पण जिथं डिस्प्यूटच नाही, अन्य कुठलं नाव आज शिल्लक नाही, राज्य सरकारने आपल्या वतीनं सगळी प्रोसिजर केलेली आहे, तर याचा एक वेळ येणार आहे. नेहमी मी पहिल्या दिवसापासून म्हणत आलो आहे की पूर्णत्वाला आलं की हे काही एखाद्या व्यक्तीचं नाव नाही आहे की जन्म झाला की द्यायचं आहे. इथे त्या ज्या वेळेला त्याचं ऑपरेशनची स्टेज येते त्यावेळेला अशी नावं दिल्या जाण्याचा प्रघात आहे आणि त्यासाठीची प्रोसिजर चालू आहे. आज ज्योतिरादित्य सिंधियाजी त्या विमानतळाच्या पाहणीसाठी त्या ठिकाणी येत आहेत. त्यांना भेटायला समितीची मंडळी आणि मी सुद्धा त्या ठिकाणी आमदार महेश बालदी हे त्या ठिकाणी आम्ही जातोय. मंत्रिमंडळांना आम्ही माननीय कपिल पाटील साहेबांच्या सोबत भेटतोय. त्यांनी सुद्धा या संदर्भामध्ये एक पत्र संजीव नाईक यांना दिलं आहे की राज्य सरकारनं जे नाव पाठवलं ते राज्य सरकारचं नाव हे निश्चितपणानं दिलं जाणार आहे आणि आपण कुठलाही संदेह ठेवू नये, आमच्या भूमिपुत्रांनी कुठलाही संदेह ठेवू नये. हे काम मनावरती घेतलं आहे. मला आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि त्यामुळे हे काम होणार आणि हे नाव दिलं जाणार. आमच्या अस्मितेचा विषय आहे, तो आम्ही पूर्ण करून घेणार. तर भूमिपुत्रांनी यामुळे कुठलाही संदेह ठेवू नये. ज्या नावामध्ये डिस्प्यूटच नाही, आता म्हणजे दिबा पाटलांचं नाव जर त्या ठिकाणी फायनलच झालेलं आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये डिस्प्यूट नसल्या कारणाने जी प्रक्रिया पूर्ण करायची ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण जे भूमिपुत्रांची जी आशा अपेक्षा ज्या ठिकाणी लागलेल्या आहे ते दिबा पाटलांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळेलच असा विश्वास या ठिकाणी आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी व्यक्त केलेला आहे. तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे, प्रभातपुरी न्यूज करता, उरण, जासई. धन्यवाद.